असं म्हणतात या मंदिरात जर तुम्ही गेले आणि नवस जर केलं ना तर तो तुमचा नक्की नवस पूर्ण होतं असं म्हणतात आणि अशी खूप लोकांची श्रद्धा आहे त्यावरती. तर नमस्कार मंडळी, मी सायली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मंडळी, मी एक मिशोवरनं पार्सल आलेलं होतं आणि हा नवीन ड्रेस मला मंदिरात तुम्हाला ते मंदिर दाखवायचं होतं, त्यामुळे मी स्पेशल हा ड्रेस बोलवला होता कारण मला नवीन ड्रेस घालूनच तिथे जायचं होतं. तर मी हा ड्रेस मिशोवरनं बोलवला आणि या ड्रेसची क्वालिटी A1 आहे, एकच नंबर आहे. डोळे बंद करून घ्या. तुम्हाला जर हा ड्रेस पाहिजे असेल त्याची लिंक मी तुम्हाला देऊन देईल. तर हा कॉर्ड सेट खरंच खूप भारी आहे आणि याचा कलर पण खूप छान आहे. यामध्ये 2-3 कलर ऑप्शन आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा, मी तुम्हाला ह्याची लिंक देऊन देईल. तर त्यानंतर वळूया आपण आपल्या प्रवासाकडे. संध्याकाळच्या पहारी निघली होती. पहिल्यांदा मी नवशा गणपतीला जायला निघलेली होती आणि ते पण मला संध्याकाळी निघली होती. दरवेळेस मी दिवसा जात असते पण यावेळेस मी संध्याकाळी गेली होती. तर खरं तर हे जे मंदिर आहे ना ते खूप सिद्ध मंदिर आहे म्हणतात गणपती बाप्पांचं. इथं जो पण नवस केला तो पूर्ण होता असे लोकांची खूप श्रद्धा आहे आणि ती श्रद्धा कशी आहे मी तुम्हाला साबित करून दाखवते. ते इथं जेवढ्या तुम्हाला घंट्या दिसत आहे ना बांधलेल्या, तर ते हे सगळ्या ज्या घंट्या आहेत ह्या ज्यांचे नवस पूर्ण झाले आहेत त्या लोकांनी बांधलेलं आहे. आणि इथं एक नाही असंख्य अशा घंट्या बांधलेल्या आहे. हे त्या गोष्टीचं प्रमाणच आहे असं म्हणता येईल किंवा लोकांची श्रद्धाच आहे. जे लोक नवस पूर्ण झाल्यानंतर इथे येऊन ते आपलं नवस पूर्ण करतात अशा प्रकारे. तर तुम्ही बघू शकता आणि मंदिर एवढं म्हणजे एवढं सुंदर आहे ना. तुम्ही पण या मंदिरामध्ये नक्की या. हे मंदिर आहे नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये गंगापूर रोडला हे मंदिर आहे. तर तुम्ही नक्की तिथं जा, तुम्हाला पण खूप छान वाटेल आणि तुमच्या मनामध्ये जर काही इच्छा असेल तर ते देवापुढे तुम्ही तिथं जाऊन मांडू शकता आणि तुम्ही नवस करू शकता आणि तुम्ही पण बघू शकता की तुमची इच्छा पूर्ण होते का नाही. तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.